नमस्ते विद्यार्थ्यांनो. तर आज आपण इयत्ता 5वीचं बालभारती भाग 3 मधील 11वं जे गणित विषयाचं 11वं जे प्रकरण आहे कालमापन, याचा आपण मुलांनो अभ्यास करणार आहोत. तर बघा, सर्वप्रथम आपण अभ्यास करणार आहोत आणि अभ्यासानंतर मग बाकीच्या सराव, खेळ, परीक्षा, प्रश्न उत्तरे बघणार आहोत. तर मुलांनो, आपण बघूया अभ्यासामध्ये आपण काय शिकणार आहोत. तर बघा मुलांनो, प्रस्तुत पाठामध्ये आपण काय शिकणार आहोत याची प्रस्तावना बघूया. या पाठात आपण सेकंदाची ओळख, मध्यान्हपूर्ण व मध्यान्होत्तर वेळ, 24 तासी, कालमापन आणि कालमापनावर आधारित उदाहरणे यांचा अभ्यास करणार आहोत. तर आता मुलांनो, आपण स्पष्टीकरण बघूया. स्पष्टीकरणामध्ये बघा मुलांनो, उजळणी करूया. तर बघा, उजळणीमध्ये आपण बघा, आपल्या समोर हे काय आहे, घड्याळाचं चित्र आहे. तर बघा मुलांनो, इयत्ता 4थीत आपण घड्याळ वाचन कसे करायचे हे शिकलो होतो. तर बघ, आपण मागच्याच वर्षी हे शिकलेलो आहोत मुलांनो, आणि आपल्याला माहित आहे 60 सेकंद म्हणजे 1 मिनिट होते आणि 60 मिनिटे म्हणजे 1 तास होतो आणि 24 तास म्हणजेच 1 दिवस होतो. समजा पूर्ण 24 तास झाले तर 1 दिवस होतो आणि असे 7 दिवस असले तर मुलांनो 1 सप्ताह होतो किंवा 1 वीक होते. 7 डेज म्हणजेच 1 वीक होतो आणि 365 दिवस म्हणजे 1 वर्ष होते. तर बघा मुलांनो, आपण मागील इयत्तेमध्ये शिकलेलोच आहोत की घड्याळाचं वाचन आपण कसं करतो ते. तर बघा मुलांनो, आता तुमच्या समोर ही घड्याळ आलेली आहे आणि इथे किती वाजले आहेत ते सांगा बघू. तर बघा मुलांनो, इथे ह्या घड्याळामध्ये किती वाजलेले आहेत. तर बघा, इथे 2 आणि 3च्या मधामध्ये घड्याळाचा काटा आहे. तो कोणता काटा? ह्या काट्याला आपण काय म्हणतो? तास काटा आहे. हा आहे मिनिट काटा आणि हा नवीन काटा आपल्याला शिकायचा आहे, त्याला सेकंड काटा म्हणतो. तर बघा, ह्या घड्याळीकडे बघितल्यावर यानुसार या घड्याळात तास काटा हा 2 आणि 3च्या दरम्यान आहे व मिनिट काटा हा 5 वर आहे. म्हणजेच इथे किती वाजले मुलांनो? 2 वाजून, हा 5 वर आहे म्हणजे 5 चौक 20, 2 वाजून 20 मिनिटे झाली आहे असं आपण म्हणू शकतो. आणि बघूया मुलांनो, हे दुसरं चित्र बघूया घड्याळाचं. तर बघा, इथे काय दिसत आहे तुम्हाला? इथे किती वाजलेले आहेत? ह्या घड्याळाचं चित्र बघा आणि इथे किती वाजले आहेत मुलांनो? बघा, इथे हा जो काटा आहे, या काटाला काय म्हणतो? तास काटा म्हणतो आपण. आणि हा जो आहे मुलांनो, याला काय म्हणतात? मिनिट काटा. तर तास काटा हा 8 वर आहे आणि मिनिट काटा हा 1 वर आहे. म्हणजेच बघा, असं 12 पासून इथे 1 पर्यंत बघितले तर हे 5 मिनिटं होतील. 1 पासून इथे 2 पर्यंत 5 मिनिटं, असे 5-5 ने मिनिटं वाढत जातात. तर आता इथे 1 वर काटा आहे म्हणजे इथे आपण म्हणू शकतो 8 वाजून 5 मिनिटं झाले. तर बघा मुलांनो, या घड्याळात जो हा तास काटा आहे, हा तास काटा 8 वर आहे आणि हा जो मिनिट काटा आहे तो 1 वर आहे. म्हणजेच 8 वाजून 5 मिनिटे झाली. बघा, इथे तास काटा हा 8 वर आहे आणि हा मिनिट काटा 1 वर आहे. म्हणून आपण म्हणूया की 8 वाजून 5 मिनिटे झालेली आहेत असं आपण म्हणू शकतो. बघा, 8 वाजून किती मिनिटे झाली? 5 मिनिटे झालेली आहेत. मग बघा मुलांनो, आता आपण काही शाब्दिक उदाहरणांद्वारे आपण उजळणी करणार आहोत. आपल्या समोर इथे काय दिसत आहे? ही गाडी, बस दिसत आहे. नाशिकहून पहाटे 5 वाजता निघालेली बस पुण्याला त्याच दिवशी, बघा, ही बस नाशिकवरून निघाली 5 वाजता आणि त्याच दिवशी पुण्याला ती सकाळी 10:30 वाजता पोहोचते. आणि सकाळी ती 5 वाजता निघाली आणि त्याच दिवशी ती 10:30 वाजता पुण्याला पोहोचते. तर प्रवासात किती वेळ लागला? तर आपल्याला काढायचं आहे मुलांनो, हा जो प्रवास केला, ट्रॅव्हल केलं, तर याच्यामध्ये यांना किती वेळ लागला हे आपल्याला काढायचं आहे. हे काढायसाठी आपल्याला काय करावं लागेल की त्यांची निघण्याची वेळ, ते किती वाजता निघाले, आणि पोहोचण्याची वेळ याच्यातून वजा करावं लागेल आणि मग त्याच्याने आपल्याला किती वेळ लागला हे उत्तर मिळेल. तर चला बघा मुलांनो, आपण रीत बघूया. बघा, पोहोचण्याची वेळ आपल्याला वजा निघण्याची वेळ. इथे काय करावं लागेल मुलांनो? पोहोचण्याची वेळ वजा निघण्याची वेळ बरोबर प्रवासाचा कालावधी येणार आहे. तर बघा, पोहोचण्याची वेळ किती आहे मुलांनो? 10:30 आहे आणि बघा, निघण्याची वेळ काय आहे मुलांनो? 5 आहे. तर 10:30 मधून 5 गेले असता बघा इथे काय उत्तर आलं? शून्यातून 0 गेला 0, 3 मधून 0 गेले तर 3 राहतील आणि 10 मधून 5 गेल्यावर 5 राहणार आहे.
म्हणजेच प्रवासाचा जो कालावधी आहे तो मुलांनो 5 तास 30 मिनिटे आलेला आहे. तर इथे आता दुसरं उदाहरण बघूया मुलांनो. दुसरं उदाहरण बघा, एक नाटक. आता बघा ही घडी पहिले बघा. इथे एक नाटक रात्री 9:15 वाजता सुरू झाले. बघा 9:15 म्हणजे 9:15 सुरू झालं आणि रात्री 11:50 वाजता संपते. आणि संपते किती? 11:50 संपते. तर नाटकाचा कालावधी किती राहील मुलांनो? आपल्याला बघा नाटक सुरू होण्याचा वेळ दिलेला आहे आणि संपण्याचा वेळ दिलेला आहे. तर टोटल किती वेळ तो नाटक चालला, तर नाटकाचा कालावधी किती आहे हे आपल्याला काढायचं आहे मुलांनो. तर आपण काय करू, याच्यातून आपण वजा करू. नाटक किती वाजता संपले त्याच्यातून आपल्याला वजा करावं लागेल की नाटक किती वाजता सुरू झाले आणि मग आपल्याला उत्तर मिळेल मुलांनो, नाटकाचा आपल्याला कालावधी मिळेल. तर बघा पद्धत, नाटकाच्या संपण्याची वेळ 11:50. नाटक सुरू होण्याची वेळ 9:15 यांची आता आपण वजाबाकी करूया आणि उत्तर काय आलेलं आहे मुलांनो? 2:35 हे उत्तर आलेलं आहे. बघा 2 तास 35 मिनिटे म्हणजे बघा शून्यातून 5 गेले तर नाही जात, म्हणून आपण इथे काय केलेलं आहे मुलांनो? शून्यातून 5 जातात का? नाही, म्हणून इथे 1 दिला म्हणजे इथे 10 झाले. 10 आणि इथे 4 राहतील. 10तून 5 गेले 5, 4 मधून 1 गेले 3 आणि 11तून 2 गेले तर 11तून 9 गेले तर 2. म्हणजे बघा इथे नाटक सुरू होण्याची वेळ काढली आणि आपण उत्तर आलेलं आहे 2 तास 35 मिनिटे. तर नाटकाचा कालावधी काय आहे मुलांनो? 2 तास 35 मिनिटे आलेला आहे. आणि नक्कीच मुलांनो तुम्हाला ते समजलं असेल, आठवलंही असेल आपण जे शिकलो आहोत मागच्या वर्षी ते. आता बघा नवीन आपल्याला इथे शिकायचं आहे काय, की सेकंदाची ओळख. आपण लर्निंग ऑफ सेकंड शिकणार आहोत. म्हणजे सेकंद काटा आतापर्यंत आपण 4थ्या वर्गामध्ये तास काटा आणि मिनिट काटा बघितलेलं होतं, तर आज आपण इथे सेकंद काटा शिकणार आहोत. तर बघूया मुलांनो इथे. आता ही बघा घड्याळ, या घड्याळात किती वाजले आहेत? बघा घड्याळ चांगल्याने इथे हा मोठा जो तास काटा आहे तो 3 वर आहे, मिनिट काटा 1 वर आहे. म्हणजेच या घड्याळामध्ये 3:05 झाली आहेत. हे आपल्याला तास काटा व मिनिट काटा कुठे आहे यावरून समजते. बरोबर आहे मुलांनो? आपल्याला तास काटा 3 वर आहे आणि मिनिट काटा 1 वर आहे, म्हणून आपण म्हणू शकतो 3:05 झालेली आहे. बघा ह्या 2 काट्यांनुसार. पण याच घड्याळात अजून एक काटा तुम्हाला दिसत आहे मुलांनो. बघा तो कोणता काटा आहे? त्यालाच आपण सेकंद काटा म्हणतो. बघा याच घड्याळात अजून एक काटा दिसत आहे, तो कुठे आहे? 10 वर दिसत आहे मुलांनो. 10 वर आहे आणि या काट्याला आपण सेकंद काटा म्हणतो. काय म्हणतो मुलांनो याला? सेकंद काटा म्हणतो. हा बघा हा जो आहे हा सेकंद काटा आहे. आणि हा काटा कसा आहे? भराभर फिरतो मुलांनो. हा काटा भराभर फिरताना दिसतो. आणि जसं मिनिट काटा आहे तो पण हळूहळू फिरतो. जो हार हँड आहे म्हणजेच हार हँड म्हणजेच तासाचा जो काटा आहे, मिनिट हँड म्हणजे मिनिटाचा काटा आणि तास काटा म्हणजे हार हँड. तो जो हार हँड आहे किंवा तास काटा आहे तो खूप हळूहळू फिरतो. मग मिनिट काटा थोडासा फिरतो. पण जो हा सेकंद काटा आहे तो कसा? भराभर फिरतो. हा काटा भराभर फिरताना दिसतो. 1 मिनिटापेक्षा कमी वेळ आपल्याला मोजायचं असेल तर 1 मिनिटापेक्षा कमी वेळ मोजण्यासाठी आपण सेकंद हे अगदी लहान युनिट वापरतो, लहान एकक वापरतो. तर बघा मुलांनो, आता ह्या घड्याळीत बघितलं तर आपण काय म्हणूया? 3:05 आणि किती सेकंद झालेली आहेत मुलांनो? इथे 50 सेकंद झालेली आहेत असं आपण म्हणूया. तर बघा घड्याळाच्या तपकडीवर पूर्ण वर्तुळाचे 60 भाग केलेले आहेत. बघा ह्या घड्याळाच्या ह्या वर्तुळावर पूर्ण ज्या तपकडीचे बघा किती पूर्ण हे बघा घड्याळाच्या ह्या तपकडीवर पूर्ण वर्तुळाचे हे जे आहेत हे किती भाग आहेत? असे 60 भाग केलेले आहे मुलांनो. बघा असे हे 60 भाग केलेले आहेत. आणि सेकंदाचा एक घर पुढे जातो. बघा हा सेकंदाचा एक एक घर पुढे जातो तेव्हा 1 सेकंद होतो आणि तो एक फेरी पूर्ण करतो म्हणजे 60 घरे फिरतो. बघा मुलांनो, हा बघा सेकंदचा जो आहे काटा तो कसा एक एक घर फिरतो आणि तो पूर्ण 60 घर फिरून आला म्हणजे आपण म्हणतो 1 सेकंद
पूर्ण झाला. बघा, सेकंद काटा एक घर पुढे जातो तेव्हा 1 सेकंद होतो, तो एक फेरी पूर्ण करतो म्हणजे 60 घरे फिरतो असं आपण म्हणू शकतो मुलांनो. बघा, सेकंद काटा बघा हा पूर्ण फिरून आला म्हणजे आपण म्हणूया की 1 सेकंद कंप्लीट झालेला आहे असं आपण इथे म्हणू शकतो. तर बघा, हे आहे 60 सेकंद, एक फिरून आला म्हणजे 60 सेकंड आणि तेव्हा 60 सेकंद होतात. जेव्हा तो पूर्ण 60 भाग पूर्ण फिरून येतो तेव्हा 60 सेकंड पूर्ण होतात आणि तेवढ्याच वेळात मिनिट काटा फक्त एक घर पुढे जातो. हा पूर्ण 60 घरे फिरून वापस येतो आणि मिनिट काटा फक्त एक घर पुढे जातो म्हणजे 1 मिनिट होते. म्हणजे आपण म्हणू शकतो 1 मिनिट म्हणजे 60 सेकंद. म्हणून यावरून आपण काय म्हणू शकतो की 1 मिनिट म्हणजे 60 सेकंद. समजलं मुलांनो? बघा, ही जी घडी आहे ह्या घड्याळाच्या तपकडीवर किती वर्तुळाचे 60 समान भाग केलेले आहेत, 60 भाग आहेत मुलांनो. आणि हा जो सेकंद काटा आहे तो कसा भराभर फिरतो आणि जो हा मिनिट काटा आहे तो एक एक घर पुढे जातो. आता बघा मुलांनो, चित्रातील घड्याळात 3:05 आणि 10 वर काटा आहे. सेकंद काटा म्हणजे 50 सेकंद झाले आहेत असं आपण म्हणू शकतो की नाही मुलांनो? कारण हा जो सेकंद काटा आहे तो 10 वर होता. तर चला मुलांनो, आता आपण काही अजून उदाहरणे बघूया. हे जे आपल्याला घड्याळ दिसत आहे ह्या चित्रामध्ये बघा मुलांनो, या घड्याळात आता किती वाजले आहेत? 7:20 बघा, 7:04 वर मिनिट काटा आहे म्हणजे 4:20 म्हणजे 7:20 आणि किती सेकंद झालेले आहेत? हा जो सेकंद काटा आहे हा 2 वर आहे म्हणजेच इथे 10 सेकंद झालेली आहे. समजा हा काटा इथे 3 वर असता तर 15 सेकंद झालेली असते. म्हणजेच आपण वेळ जसा मुलांना सांगायचं तर किती वाजले ह्या घड्याळीत सांगा तुम्ही? अगदी बरोबर, 7:20 आणि 10 सेकंद झालेली आहे असं आपण म्हणू शकतो. तर आता बघा, अजून दुसरं उदाहरण एक बघूया. आता ह्या चित्रामध्ये बघा की ह्या घड्याळामध्ये आता किती वाजले आहेत मुलांना सांगा? बघा, तास काटा 10 वर आहे, मिनिट काटा 3 वर आहे आणि सेकंद काटा 8 वर आहे. म्हणजे बघा, 10:05 वर आहे म्हणजे 5 तरी 15, 10:15 आणि 8 वर काटा आहे म्हणजे 40 सेकंद झालेली आहे. कसं म्हणू मुलांना? बघा याचं वाचन, 10:15 आणि 40 सेकंद झालेली आहेत असं आपण म्हणू शकतो. आता बघा मुलांनो, इथे काय आहे? हे तापमापकाने ताप मोजताना, छातीचे ठोके मोजताना किंवा धावण्याच्या शर्यतीत अशा वेगवेगळ्या कारणांसाठी वेळ मोजण्याकरता सेकंदाचा उपयोग होतो. तर बघा, तापमापकावर जेव्हा ताप मोजतो किंवा स्टेथिस्कोपने आपण हार्टबीट मोजतो आणि रनिंगच्या वेळेसही आपण जेव्हा धावण्याच्या ज्या शर्यतीमध्ये पण आपण मोजायचं असलं तर आपण स्पीडोमीटर वगैरे यूज करतो. तर अशा वेगवेगळ्या कारणांसाठी वेळ मोजण्याकरता आपण सेकंदाचा उपयोग होतो. आपल्याला समजलं आहे मुलांनो की सेकंद काट्याचा आपण केव्हा वापर करतो. तर आता बघूया मुलांनो, मध्यान्हपूर्व व मध्यान्होत्तर म्हणजे AM आणि PM हे आपण आता नवीन घटक बघणार आहोत. तर बघा मुलांनो, बघा इथे श्रीपती आहे मुलांनो. श्रीपती नावाचा हे व्यक्ती आहे आणि रात्री दमून बसलेला आहे. आणि हा व्यक्ती आहे कसा आहे? दमून बसलेला आहे आणि घरी त्यांच्या इथे पाहुणे आलेले आहेत. घरी पाहुणे आले आणि त्या पाहुण्यांनी त्यांना विचारले की तुम्ही थकून असे बसलेले आहे तर आज शेतात बरंच काम झालं वाटते, कारण किती वेळ तुम्ही शेतावर काम करत होता? कारण तुम्ही इथे थकून बसलेले दिसत आहात, तर तुम्ही किती वेळ शेतात काम करत होत्या? असं ह्या पाहुण्यांनी श्रीपतीला विचारले. तर श्रीपतीने यावर उत्तर काय दिले मुलांनो? 6 पासून 8 वाजेपर्यंत मी शेतावरच होतो. 6 वाजेपासून 8 वाजेपर्यंत मी शेतावरच होतो. तर पाहुणा काय म्हणाला मुलांनो की फक्त एवढा वेळ, म्हणजे 2च तास शेतावर होतास, 6 ते 8, तरी एवढा दमलास तू? मग श्रीपती काय म्हणाला? नाही, मी सकाळच्या 6 वाजतापासून ते संध्याकाळच्या 8 वाजेपर्यंत शेतावर होतो. बघा यावर श्रीपती काय म्हणाला? श्रीपती म्हणाला, नाही,
सकाळी 6 वाजल्यापासून रात्री 8 वाजेपर्यंत मी शेतावरच होतो. पण असं उत्तर दिल्यावर ह्या पाहुण्यांना काही मुलांनो समजलं नाही की श्रीपतीला काय म्हणायचं आहे. म्हणजे किती तास शेतावर होतो हे तुम्हीच सांगा बरं मुलांनो. कारण पाहुण्यांना हे काही समजलं नाही. श्रीपतींनी जे दिलेले उत्तर आहे ते पाहुण्यांना समजलं नाही. तर श्रीपतीने सांगितलेलं पाहुण्याला नीट समजले नाही. आणि असं होऊ नये म्हणून आंतरराष्ट्रीय संकेतानुसार रात्री 12 वाजता, बघा रात्री 12 वाजता आपण एक दिवस संपून दुसरा दिवस सुरू झाला आहे असं मानतो. बघा 12च्या नंतर आपण काय म्हणतो, दुसरा दिवस लागला आहे. म्हणजे तारीखही दुसरी सुरू होऊन जाते. रात्री 12च्या नंतर आपण म्हणतो तो दिवस संपला आहे आणि नवीन दिवस सुरू झालेला आहे असं आपण मानतो. तेव्हापासून दुसऱ्या दिवसाची वेळ घड्याळात दिसते आणि मग तेव्हापासून घड्याळामध्ये बघ 12च्या नंतर 1, 2, 3 असं दिसते. म्हणजे तेव्हापासून दुसऱ्या दिवसाची वेळ घड्याळात दिसते आणि रात्री 12 वाजून गेल्यावर 1 तास झाला की 1 वाजतो. बरोबर आहे. पूर्ण घडी फिरून 1 वाजते. मग पुन्हा अशी फिरेल तर 2 वाजेल. मग पुन्हा घडी फिरेल तर 3 वाजेल. असं क्रमाने 1च्या नंतर 2, 2च्या नंतर 3 असं पूर्ण फिरत फिरत जाईल आणि 12 वाजतील. मग जेव्हा 12 वाजतात तर दुपारचे 12 वाजून गेल्यावरही तसेच पुन्हा मग काय होते मुलांनो, दुपारचे 12 मग वाजून जातात आणि मग पुन्हा 1, 2, 3, 4 आणि 12 वाजतात. तर दुपारचे 12च्या आधीची वेळ, इथे समजा रात्रीचे 12 वाजले तर रात्रीच्या 12च्या नंतर दुसरा दिवस चालू होतो. तारीखही दुसरी चालू होते. नवीन तारीख चालू होतो 13. आणि मग बघा मग 12च्या नंतर मग ही घडी पूर्ण अशी फिरत येईल. मग 1 वाजेल, मग 2 वाजेल, 3, 4, 5, मग 6, 7, 8, 9, 10, 11, 12. मग दिवसाचे 12 वाजून जातील. तर सकाळच्या 12च्या आधीचा जो वेळ असते त्याला मध्यान्ह पूर्व म्हणतात, म्हणजे एएम म्हणतो. आणि दुपारच्या 12 नंतरच्या वेळेला काय म्हणतो आपण, पीएम असं म्हणतो. तर बघा मुलांनो, दुपारच्या 12च्या आधीच्या वेळेला आपण मध्यान्ह पूर्व किंवा एएम असं म्हणतात. आणि जो 12च्या नंतरचा वेळ असतो मुलांनो त्याला आपण काय म्हणतो, पीएम असं म्हणतो. बघा दुपारच्या 12 नंतरच्या वेळेला मध्यानंतर म्हणजे पीएम असं म्हणतो. तर घड्याळ मध्यान्हपूर्व आणि मध्यानंतर असं असते. तर बघा कालमापनाच्या या पद्धतीला 12 तासी कालमापन पद्धत म्हणतात. तर बघा मुलांनो याला काय म्हणतात, 12 तासी कालमापन पद्धत म्हणतात. आणि यावर आपण सांगू शकतो की श्रीपती 6 वाजेपासून तर 8 वाजेपर्यंत यांनी किती तास काम केलं, 14 तास. कारण बघा इथे सकाळचे 6 पासून रात्री 8 म्हणजे आपण मोजूया बघा 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14. म्हणजे आपण म्हणू शकतो की श्रीपतीने सकाळी 8 वाजतापासून म्हणजे एएम 6 AM पासून रात्री 8 PM पर्यंत म्हणजे टोटल 14 तास काम केलेलं आहे. म्हणजे नक्कीच मुलांना तुम्हाला एएम आणि पीएम काय असते ते समजलं असेल. म्हणजे 12च्या आधी, सकाळी 12च्या आधी एएम वापरतो आणि दुपारी 12च्या नंतर पासून काय चालू होते मुलांनो, पीएम चालू होते. तर आता मुलांनो आपण 24 तासी कालमापन बघणार आहोत. 12 तासी कालमापन असते आणि 24 तासी कालमापन असते. तर आपण बघा 24 आवर ची क्लॉक आता आपण इथे बघणार आहोत. तर त्याच्यात बघा मुलांनो इथे मध्यान्हपूर्व आणि मध्यानंतर अशी विभागणी टाळण्यासाठी 24 तासी कालमापन पद्धत वापरावी लागते. तर त्याच्यासाठी आपण कोणती 24 तासी कालमापन पद्धत वापरतो. तर बघा मुलांनो रेल्वे, विमान, बस, लांबच्या बोटी यांच्या वेळापत्रकासाठी ही पद्धत वापरली जाते. तर बघा मुलांनो आपण ही जी 24 तासी कालमापक पद्धत आहे ती मध्यान्हपूर्व आणि मध्यानंतर अशी विभागणी टाळण्यासाठी 24 तासी कालमापन पद्धती ही आपण वापरतो. आणि ही जी पद्धत आहे मुलांनो ही कुठे वापरतो आपण, याचा जास्त करून यूज कुठे होतो तर बघूया आपण याचा वापर जास्त करून रेल्वे, विमान, बस, लांबच्या बोटी यांच्या वेळापत्रकासाठी ही पद्धत वापरली जाते. बघा या पद्धतीत दुपारी 12 नंतर पुन्हा 1, 2, 3, 4, 12 ऐवजी आपण 13, 14, 15, 16, 17, 18 असं 24 असे तास मोजतात. तर ह्या पद्धतीमध्ये कसे तास मोजतो मुलांनो,
जसं बघा, आपण दुपारी 12च्या नंतर मोजायचं असेल तर आपण 13 1 2 मोजत नाही, 12च्या नंतर पुन्हा 1 2 असं नाही मोजत, तर आपण याच्यामध्ये 24 तासी कालमापन पद्धतीमध्ये 12च्या नंतर, दुपारी 12च्या नंतर आपण 13 14 15 16 17 18 19 20 असं आपण तास मोजतो. बघा, तास मोजायच्या वेळेस 12च्या नंतर 13 14 15 16 17 18 19 20 असं आपण मोजतो. तर बघा, या 24 तासाच्या डिजिटल घड्याळात वेळ केवळ अंकात दाखवली जाते. इथे काटे नसतात. आता तुम्हाला डिजिटल वॉच माहितच आहे मुलांना, तुम्ही बघितली पण आहे. तर ह्या डिजिटल वॉच मध्ये बघा, काटे नसतात. काटे असतात का? नाही, यात काटे नसतात. आणि बघा, डिजिटल घड्याळामध्ये सकाळचे 6:20 ही वेळ कशी दाखवतात मुलांना? बघा, डिजिटल वॉच मध्ये समजा दाखवायचं आहे की 6:20 झाली आहेत, तर ती कशी दाखवतात? बघा, 6 लिहितील आणि 2 डॉट आणि मग इथे 20 असं दाखवतात. 20 असं दाखवतात. आणि तर संध्याकाळचे 6:20 ही जी वेळ समजा दाखवायची आहे, तर 18:20 दाखवतात. बघा, संध्याकाळची वेळ दाखवायची असेल तर काय दाखवतात मुलांना? इथे संध्याकाळचे 6:20 दाखवायचे आहेत, तर इथे 18:20 दाखवतात. आणि त्याचप्रमाणे बघा मुलांना, आता 23:49 दाखवायचे आहेत, तर काय करतात? बघा, 23:49 नंतर आणखी 1 मिनिट झाला तर 24 तास पूर्ण होतात. 24 तास पूर्ण होतात मुलांना. तर बघा, इथे 23:59 दाखवलेली आहेत. 59 मिनिटं कशी दाखवलेली आहेत? आणि बघा, 1 मिनिट समजा समोर झाला तर 24 वाजतात. आणि जेव्हा दिवस बदलतो तर डिजिटल घड्याळामध्ये काय दाखवतात? 00 अशी वेळ दिसते आपल्याला. बघितलं मुलांना, दिवस जेव्हा बदलतो तेव्हा डिजिटल वॉच मध्ये काय दाखवतात? 00 असं दाखवतात. तर मुलांना, इथे आपण 24 तासी कालमापन पद्धत बघितली आहे. आता आपण बघा, 12 तासी घड्याळामध्ये काय दाखवतात ते बघूया. यावेळी आपल्या नेहमीच्या 12 तासी घड्याळात मध्यरात्रीचे 12 वाजतात. बघा, इथे काय होते? 24 तासी घड्याळामध्ये नेहमीच्या 12 वाजतात. इथे बघा, ही 24 तासी घड्याळ आहे आणि ही 12 तासी घड्याळ आहे आणि ही 24 तासी घड्याळ आहे. तर पूर्ण दिवसातील वेगवेगळ्या वेळा 12 तासी आणि 24 तासी कालमापन पद्धतीत कशा दाखवल्या जातात ते बघूया मुलांना आपण. की 24 तासी 12 तासी कालमापनात कसं दाखवतात आणि 24 तासीमध्ये कसं दाखवतात हे खालील आपण आता मुलांना सारणीवरून बघूया, टेबलवरून बघूया. तर बघा मुलांना, 12 तासी घड्याळामध्ये दाखवायचं आहे. तर बघा, रात्री 12 वाजून समजा 5 मिनिटे झाली तर कसं दाखवतात मुलांना? इथे रात्री 12 वाजून समजा 5 मिनिटे झाली तर 24 तासी कालमापनामध्ये 12 तासी कालमापनामध्ये कसं दाखवतात? 0.005 AM. कारण या घड्याळात 12 तासी कालमापनानुसार रात्रीचे 12 वाजून 5 मिनिटेला 0.005 AM असे दाखवतात. 24 तासी घड्याळात कसं दाखवतात बघा. आता 24 तासी कालमापनानुसार कसं दाखवतील? इथे 00.005 असे दाखवतात. तर बघा, आता समजा रात्री 1:20 समजा झाली तर या घड्याळात 12 तासीनुसार 1:20 दाखवायचे, तर कसं दाखवतात? 1:20 AM असं दाखवतात. तर या घड्याळात 12 तासी कालमापनानुसार रात्री 1:20ला 1:20 AM असे आणि 24 तासी कालमापनानुसार बघा, इथे 01:20 असे दाखवले जाते. तर बघा मुलांना, तुम्हाला आयडिया आलीच असेल की जो वेळ आहे तो समजा आपल्याला 24 तासी कालमापनानुसार आणि 12 तासी कालमापनानुसार कालमापन पद्धतीनुसार वेगवेगळा दाखवलेला आहे. इथे 1:20 अशा पद्धतीने दाखवलेली आहेत मुलांनो. 12 आता बघा 24 तासीमध्ये बघा मुलांनो, 24 तासीमध्ये कसं दाखवलेलं आहे. आता बघा, आपल्याला पाहायचं आहे 6 वाजून समजा सकाळचे 6:55 कसे होतात. तर बघा,
या घड्याळात सकाळी 6:55 12 तासी कालमापनानुसार कसं दाखवतात? 6.55 दाखवतात. 6.55 असं दाखवतात. आणि 24 तासी कालमापनानुसार याला 06.55 दाखवतात. इथे बघा, या घड्याळात दुपारी 12:05 असं दाखवलेलं आहे आणि 24 तासी कालमापनानुसार 12:05 असे दाखवलेले आहेत. सकाळचे 6 कसे वाजतात ते सुद्धा बघितलं आहे मुलांना आपण. तर 6:55 PM ला कसं दाखवलेलं आहे मुलांना? 18:55 असे दाखवलेले आहेत. सकाळी 6:55 ला 24 तासी याच्यामध्ये असं दाखवलेलं आहे. काय दाखवलेलं आहे मुलांनो? 24 तासी कालमापन पद्धतीमध्ये आपल्याला काय दाखवलेलं होतं मुलांनो? 18:55 असे दाखवलेले आहेत. तर आता बघूया मुलांनो, रात्री 10:15 आपल्याला बघायचे आहेत. तर बघा, रात्रीचे 10:15 ला 12 तासी कालमापन पद्धतीत 10:15 PM असे दाखवलेले आहे आणि 24 तासीनुसार 22:15 असे दाखवलेले आहे. बघा, आणि 24 तासी कालमापन पद्धतीनुसार 22:15 असे दाखवलेले आहे. तर नक्कीच मुलांनो, तुम्हाला आता समजलं असेल